हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विपणन मिश्राबद्दल जाणून घेणार आहोत. त्याला 4PS सुद्धा असं म्हणतात. आणि त्याच बरोबर 4PS मध्ये आणखीन 3PS सुद्धा ऍड करण्यात आलेले आहेत. ते 4PS किंवा 3PS काय असणार आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ. बघा, विपणनाच्या विविध घटकांचे एकत्रीकरण म्हणजेच विपणन मिश्र होय. आता विपणनाचे असे काही घटक आहेत, ते सगळं एकत्रित करून विपणन मिश्र तयार केलं जातं. कोणतं? वस्तू किंवा उत्पादन आलं, किंमत आलं, स्थान आलं, विक्रय वृद्धी आलं, व्यक्ती, प्रक्रिया, भौतिक पर्यावरण, हे सगळं काय एक व्यवसायाचं विपणनाचे हे घटक आहेत. ठीक आहे, वस्तू असेल तरच सगळ्या गोष्टी होतात. वस्तूची किंमत असेल तरच वस्तूला डिमांड असते बाजारामध्ये. कुठल्या ठिकाणी विकायचं हे सुद्धा मॅटर करते. म्हणजेच की विपणनाचे जे काही घटक असतात त्यांचं एकत्रीकरण म्हणजेच विपणन मिश्र होय. या घटकाचे एकत्रीकरण व नियंत्रण करून व्यवसाय विशिष्ट बाजारातून अपेक्षित परिणाम साध्य करतो. बरं, विपणन मिश्र काय काम करतं? तर जे विपणन मिश्र असतात त्यांचं एकत्रीकरण केलं जातं आणि त्या 4PS किंवा 3PS या घटकांवर निरीक्षण करून त्यांच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं आणि विशिष्ट बाजारामधून अपेक्षित परिणाम त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळतात. कधी प्रॉफिट जास्त होतो, कधी कमी होतो, कधी तोटा होतो, या सर्व गोष्टी त्यांना पाहायला मिळतात. म्हणजेच विपणन मिश्र म्हणजे योग्य वस्तू, हे इम्पॉर्टंट आहे. थोडक्यात विपणन मिश्र म्हणजेच काय? योग्य वस्तू योग्य वेळी योग्य किमतीला योग्य ठिकाणी उपलब्ध करणे होय. हे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, हे लक्षात ठेवायचं. एक्झॅक्टली विपणन मिश्र म्हणजेच काय? योग्य वस्तू योग्य वेळी योग्य किमतीला योग्य ठिकाणी असणे गरजेचे असतं. जर वस्तू असेल तरच आपण योग्य किमतीला योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचू शकतो. जर वस्तूच नसेल तर आपल्याला कसं पोहोचता येईल? म्हणून विपणन मिश्रातील जे काही घटक आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. एकही घटक स्किप करता येत नाही. बघा, पुढे काय सांगितलेलं आहे ते विपणनाचे अत्यंत महत्वाचे असे एक साधन आहे. ठीक आहे, विपणन मिश्र एक विपणनाचे एक साधन आहे. सन 1960 मध्ये A.J. मॅकार्थी यांनी विपणन मिश्रांचे 4 घटक 4PS सांगितलेले आहेत. सन 1981 मध्ये बुम्स अँड बिटनर यांनी 4P या तत्वांमध्ये आणखी नवीन 3 घटक 3P यांची भर घातलेली आहे. म्हणजेच एकूण 7PS अस्तित्वात आहेत. 7 घटक अस्तित्वात आहेत. आता ते कोणते? बघा, आणखीन एक गोष्ट, जे 4PS आहेत ते वस्तू मिश्रणाशी संबंधित आहेत आणि जे 3PS आहेत ते सेवा मिश्रणाशी संबंधित आहे. हे पॉइंट्स जे आहेत हे इम्पॉर्टंट आहे. 4PS वस्तू मिश्रण आणि सेवा मिश्रण 3PS, हे लक्षात ठेवायचंय. ओके, तुम्हाला योग्य जोड्या जुळवा याच्यामध्ये विचारल्या जातं. ओके, आता फर्स्ट जो घटक आहे ते बघा. फर्स्ट घटक कोणता आहे? वस्तू, प्रोडक्ट, उत्पादन सुद्धा असं आपण म्हणू शकतो. वस्तू कशी इम्पॉर्टंट आहे? बघा, उत्पादनामध्ये वस्तू आणि सेवांचा समावेश होतो. ठीक आहे, ज्यावेळेस आपण काय वस्तूचं उत्पादन घ्यायला म्हणतात त्यावेळेस आपण एकतर वस्तू उत्पादित करत असतो किंवा सेवा उत्पादित करत असतो की ज्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दिल्या जातात. ठीक आहे, वस्तू व सेवा कशासाठी घेतो आपण? ज्या काही मानवी गरजा आहेत त्या भागवण्यासाठी घेतो. ठीक आहे, त्याचा उपभोग करत असतो. उत्पादन हे वस्तू किंवा सेवेच्या स्वरूपात असून दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात असतात. ज्या वस्तू असतात ते एकतर दृश्य असतात, वस्तू व सेवेच्या रूपात एकतर दृश्य असतात, डोळ्याला दिसणारे, किंवा अदृश्य असतात, डोळ्याला न दिसणारे. बट ते उत्पादन कुठे ना कुठे महत्वाचं असतं. सेवा या अदृश्य असतात, त्या दिसत नाहीये, हे आपण 4th चॅप्टर मध्ये बघितलं आहे. वस्तू हे आपल्याला दिसतात, ते दृश्य असतात. ठीक आहे, 2 स्वरूपात असतात. बाजाराचे सखोल संशोधन करून व्यवसायाला उत्पादनाचा योग्य प्रकार ठरवण्याची गरज असते. आता या ठिकाणी परत विपणनाचं कार्य आलं, बाजारपेठ संशोधन आलं. मग बाजारपेठ संशोधन करून आपल्याला कोणत्या वस्तूचं उत्पादन घ्यायचंय, कशाची फॅक्टरी आपण सुरू करायची हे शोधण्यासाठी उत्पादन हे कार्य महत्वाचं असतं. उत्पादन करण्यासाठी बाजारपेठ संशोधन महत्वाचं असतं. दोन्ही एकमेकावर डिपेंड आहेत. व्यवसायाचे यश हे
वस्तूचा ग्राहकांच्या मनावर जो प्रभाव पाडतो त्यावर अवलंबून असते. जेवढी जास्त प्रमाणामध्ये आपल्या वस्तूला डिमांड येईल, ग्राहकांची पसंती आपल्या वस्तूला येईल, तेवढा यश व्यावसायिकाला किंवा व्यवसायाला मिळत असतो. जर आपल्या वस्तूला डिमांडच नाही आली, ग्राहकांना पसंतच पडत नाही, अशा वेळेस आपलं अपयश नक्की असेल, तोटा नक्की होईल. बट ज्यावेळेस ग्राहकांना वस्तू पटतं, आवडतं, ते खरेदी करतात, त्यावेळेस आपल्याला यश मिळतं, आपण सक्सेस होतो, प्रॉफिट मिळत असतं. वस्तू समजलं, वस्तू हा घटक अतिशय महत्वाचा आहे. वस्तू असेल तरच तुम्ही बाजारपेठेमध्ये काहीतरी कमवू शकता. एखाद्या व्यावसायिकाला सुद्धा उत्पादन घ्यायचं म्हणजेच त्या ठिकाणी वस्तू किंवा सेवा त्याला उत्पादित करावे लागतात. हे महत्वाचा घटक आहे वस्तू. सेकंड आहे, वस्तू तर आहे, आता त्या वस्तूला योग्य किंमत सुद्धा असली पाहिजे. आपण वस्तूची किंमत निश्चिती विपणनाचं ते कार्य बघितलं, त्याच्यामध्ये सांगितलं, सेम इथं तेच आहे बघा. वस्तूची किंमत म्हणजे मूलतः अशी रक्कम की जी ग्राहक वस्तूंची खरेदी करताना देतो. एखाद्या ग्राहकाला वस्तू खरेदी करायची असते, त्या वस्तूच्या बदल्यात तो काहीतरी मोबदला देतो, त्याला रक्कम किंमत असे म्हणतात. वस्तूला मागणी निर्माण होण्यासाठी किंमत हा घटक अत्यंत महत्वाचा असतो. एकतर वस्तूची प्राइस जास्त पण ठेवता येत नाही, लई कमी पण असू नये लागते. जशी बाजारपेठेमध्ये आहे, बाजारपेठेला सूट होईल त्या वस्तूची प्राइस त्या पद्धतीने ठेवावी लागते. वस्तूची किंमत निश्चित करताना व्यवसायाने कमालीची काळजी घेतली पाहिजे. अतिशय लक्षपूर्वक किंमत ठेवावी लागते. ते व्यावसायिकासाठी आव्हान असतं. आपण वस्तूची किंमत निश्चिती यामध्ये आपण हे बघितले, सेम इथेच तेच सांगितले. वस्तूंना उत्पादन खर्च व वस्तूंसाठी पैसे खर्च करण्याची ग्राहकांची इच्छा या गोष्टी वस्तूची किंमत निश्चित करताना महत्वाची भूमिका पार पाडत असतात. एकतर आपण उत्पादन खर्च बघतो, ठीक आहे. एखादी वस्तू कॉस्ट प्राइस किती असते, त्याच्यामध्ये कच्चा मालचा समावेश होतो, लेबर कॉस्ट म्हणजे कामगार खर्च येतं, स्पर्धात्मक बाजारपेठेत त्या वस्तूची किंमत किती असेल, आणि त्याचबरोबर व्यावसायिक किंवा उत्पादक आपला नफा त्या वस्तूमध्ये बघत असतो. हे आलं उत्पादन खर्चामध्ये, प्रोडक्शन कॉस्ट मध्ये आलं. मग त्याच्यानंतर ग्राहक त्या वस्तूला किती रुपये देतील याचा सुद्धा विचार करावा लागेल. फॉर एक्झाम्पल बघा, आपण कालचंच एक्झाम्पल घेऊया किंवा वेगळं एक्झाम्पल घेऊया. एक साधी बॉटल असेल, ठीक आहे, एक साधी बॉटल असेल, ती बॉटल बनवण्यासाठी रॉ मटेरियल लागेल, ठीक आहे, कच्चा माल लागेल, मान्य आहे. त्याच्यानंतर कामगार खर्च, लेबर लागतील, कामगार खर्च, त्याच्यानंतर आणखीन काय लागेल, ठीक आहे. सेम त्याच गोष्टी काय काय विचारात घेतल्या जातात. स्पर्धात्मक बाजारपेठेत त्या वस्तूची किंमत किती असेल, बाजारपेठेची किंमत, ठीक आहे, बाजारपेठेत त्या वस्तूची किंमत किती असेल. नेक्स्ट घटक कोणता विचारात घेतला जातो, अपेक्षित नफा. हे सगळं काय आहे, हे सगळं आहे उत्पादन खर्च, त्या वस्तूला लागण्यासाठी असलेला खर्च. समजा तेच एक्झाम्पल घेतो, काही चेंजेस यामध्ये आपण करत नाही. कच्चा माल आपण आणलो 4 रुपयाने, 2 रुपये झालं लेबर कॉस्ट, 2 रुपये झालं बाजारपेठेत स्पर्धक वस्तूची किंमत किती असेल ते ठरवण्यासाठी 2 रुपये. अपेक्षित नफा व्यवसाय किंवा उत्पादक त्याच्यामध्ये किती बघतो, 2 रुपये. टोटल उत्पादन खर्च किती झालेला, ठीक आहे, हे काय आहे, टोटल उत्पादन खर्च किती झालेला, उत्पादन खर्च बघा किती झाला, 4 4 2 5 6 7 8 9 10 रुपये झाला. टोटल कॉस्ट 10 रुपये झाला. मग ग्राहक आता 10 रुपये देऊन ही बॉटल परचेस करतील का याचा सुद्धा विचार करावा लागतो. एकतर आपण उत्पादन खर्च वस्तूची किंमत निश्चित करताना बघतच असतो, त्याचबरोबर ग्राहक 10 रुपये देऊन ही बॉटल परचेस करतील का हे सुद्धा मॅटर करतं. त्या ठिकाणी त्या वस्तूची प्राइस आपण 8 रुपये केलो. 10 रुपये किमतीला कोणताही ग्राहक वस्तू खरेदी करत नव्हता, म्हणून आपण त्या वस्तूची प्राइस किती केलो, 8 रुपये केलो आहोत, ठीक आहे. 8 रुपये केल्यामुळे त्या वस्तूला आली डिमांड. म्हणजेच काय, ग्राहकांना परवडेल अशी किंमत आपण त्या बॉटलची ठेवलो 8 रुपये. म्हणजेच काय, ग्राहकांना ती
किफायतशीर वाटली म्हणून ग्राहकांनी ती वस्तू परचेस केली आहे. बघा इथे तेच सांगितले, मी इथलंच सांगितले. वस्तूसाठी पैसे खर्च करण्याची ग्राहकांची इच्छा असेल का, त्या बॉटलसाठी ग्राहक 10 रुपये देईल का, हे सुद्धा बघावं लागतं वस्तूची किंमत निश्चित करताना. पुढे काय सांगितलेलं आहे, किंमत जास्त असेल तर त्याचा परिणाम ग्राहकांच्या मागणीवर होतो. जर या बॉटलची किंमत अननेसेसरी त्यांनी या बॉटलची प्राइस डायरेक्टली त्यांनी 14 रुपीज केली तर ग्राहक अशा वेळी ही वस्तू अजिबात परचेस करणार नाहीत, अजिबात रिकमेंड करणार नाही, बॉटल परचेस करणार नाही. जर त्यांनी पुढे काय लाईन सांगितले, किंमत फारच कमी असेल तर व्यवसायाच्या नफ्यावर त्याचा परिणाम होईल. ठीक आहे, 8 रुपये ही सफिशियंट किंमत आहे, बट त्यांनी कमी करून 7 रुपये किंमत ठेवलेला आहे. अशा वेळेस सुद्धा ग्राहक एक तर मोठ्या प्रमाणावर वस्तू खरेदी करतील, बॉटल परचेस करेल, बट गोष्ट कुठं अडते. ठीक आहे, गोष्ट कुठं अडते म्हणलं तर ती जे 7 रुपये किंमत आहे ह्या व्यावसायिकाला परवडणारी नाही. कच्चा माल ह्या सगळ्या गोष्टी, मग 3 रुपये तो त्याच्या खिशातून टाकतो, त्याला ऑटोमॅटिकली लॉस होईल, व्यवसाय बंद करावा लागेल. वस्तूची किंमत ठरवताना काळजीपूर्वक ठरवावं लागतं. ठीक आहे, आव्हान असतं ते व्यावसायिकासाठी आपण बघितलं. म्हणून किंमत निश्चित करताना ग्राहकांनी वस्तूची असणारी उपयुक्तता व मूल्य यांचा विचार करावा. आता ग्राहकांसंबंधित बोललेला आहे, कोणासंबंधित, ग्राहकांसंबंधित. जर ग्राहकांना एखादी वस्तू परचेस करायची आहे, ठीक आहे, ग्राहकांना वस्तूची व्यावसायिकांबद्दल बोललेलं, ग्राहकांबद्दल बोले, सॉरी फॉर दॅट. ओके, वस्तूची किंमत निश्चित करताना ग्राहकांना ती वस्तू किती उपयोगी आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी ती वस्तू किती महत्वाची आहे आणि त्याच वस्तूसाठी ते किती रुपये देतील हे महत्वाचं असतं. त्यानुसार वस्तूची प्राइस ठरवावी लागते. एक्झाम्पल बघा, कोरोनामध्ये जी वॅक्सिन असते ते अतिशय महत्वाची झाली होती. ठीक आहे, वॅक्सिन इम्पॉर्टंट होतं, त्यावेळेस मक्तेदारी होती, मोनोपोली होती. मग त्यांनी काय केले, कशीही ग्राहकांची गरज आहे त्या वस्तू खरेदी करण्यासाठी, काय ग्राहकांची गरज आहे, ते वाटेल त्या प्राइसला ती वॅक्सिन खरेदी करायला तयार असतात. म्हणून ग्राहकांची त्या वस्तूसाठी असणारी काय गरज बघितली त्यांनी आणि त्यानुसार त्यांनी त्या वस्तूची किंमत सांगितली. भले महाग असली तरी ग्राहकांना ती वस्तू खरेदी करावी लागली. ओके, समजायले वस्तूची किंमत निश्चित ती कशी झाली, किंमत किती मॅटर करते एखाद्या वस्तूच्या प्रोडक्शन मध्ये. ओके, समजलं. थर्ड पॉइंट आहे स्थान. थर्ड पॉइंट काय आहे, स्थान. आता ह्या सर्व जे गोष्टी आहेत एकमेकावर डिपेंड आहेत. वस्तू असेल तर वस्तूची प्राइस ठरवता येते, वस्तू असेल तर आपण बाजारपेठेमध्ये सप्लाय करू शकतो. स्थान, त्या ठिकाणी नेऊन वस्तू सप्लाय करणं. ठीक आहे, समजायले. बघा आता पुढे काय सांगितलेलं आहे, 1 सेकंड. येस, स्थान किंवा ठिकाणाला वितरण व्यवस्था असेही म्हणतात. वितरण म्हणजेच वाटप. त्या स्थानापर्यंत, त्या बाजारपेठेपर्यंत वस्तू वितरण करणे, वस्तू सप्लाय करणे, वस्तू वाटप करणे. ओके, स्थान निश्चिती किंवा वितरण व्यवस्था या गोष्टी विपणनात फार महत्वाच्या असतात. स्थान निश्चिती म्हणजेच काय, कुठल्या बाजारपेठेमध्ये आपल्या वस्तूला डिमांड आहे त्याच बाजारपेठेमध्ये आपली वस्तू वितरित करणे, त्या वस्तूचं वाटप करणे, सप्लाय करणे. ओके, योग्य उत्पादन योग्य किमतीला बनविणे एवढेच पुरेसे नसून, ठीक आहे, उत्पादन पण योग्य असायला पाहिजे, तेच उत्पादन योग्य किमतीला असावं एवढंच पुरेसं नसून व्यावसायिकांना ते उत्पादन संभाव्य ग्राहकांना योग्य ठिकाणी उपलब्ध करून देणे सुद्धा फार महत्वाचे असते. वस्तूचं उत्पादन ग्राहकांना पाहिजे त्या गरजा, ठीक आहे, लक्षात घेऊन वस्तूचं उत्पादन केलं, वस्तूची प्राइस ग्राहकांना परवडेल या हिशोबाने केलं, योग्य वस्तू योग्य किंमताला. बट आपण ती वस्तू बाजारपेठेमध्ये योग्य वेळी किंवा योग्य ठिकाणी सप्लाय करू शकलो नाही. डिमांड आता पुण्याच्या बाजारपेठेत असेल तर आपण ती वस्तू सप्लाय केलो नागपूरच्या बाजारपेठेमध्ये, आहे काही अर्थ आहे याला? नाही. मग अशा वेळेस ज्या ठिकाणी डिमांड आहे त्या योग्य ठिकाणी ती वस्तू सप्लाय करणं हे कुठे ना कुठे महत्वाचं असतं. संभाव्य ग्राहकांना ते उत्पादन किंवा त्या वस्तू सहज उपलब्ध करून देण्याची जबाबदारी व्यवसायाची असते. म्हणजेच की देशाच्या कुठल्याही बाजारपेठेमध्ये आपली वस्तू असायला पाहिजे या पॉइंट ऑफ व्ह्यू न स्थान महत्वाचं असतं. हे सुद्धा एक विपणनाचं कार्य आहे. वितरण आणि वाहतूक मध्ये आपण काल पाहिलो, जे अगोदरचा व्हिडिओ होतो त्याच्यामध्ये आपण वितरण आणि
वाहतूक हे सुद्धा एक व्यवस्थापनाचंच कार्य आहे, अतिशय महत्वाचं आहे. स्थान समजलं. इथे काही स्थानाबद्दल आणखीन थोडीशी इन्फॉर्मेशन राहिलेली चेक करा. ग्राहकांना वस्तू उपलब्ध करून देण्याच्या जागेचा, वितरणाचा आणि वितरणाच्या मार्गाचा समावेश होतो. जसं आपण म्हणलो वितरणामध्ये वाहतूक येतं, गोदाम येतं, वस्तूची किंमत निश्चिती येते, किती सप्लाय करायचं या सर्व गोष्टींचा समावेश वितरणामध्ये होतो. त्याच पद्धतीने स्थानामध्ये कशाचा होतो? जागेचा होतो. कोणत्या बाजारपेठेमध्ये न्यायचंय, वाटपाचा, वितरणाचा समावेश होतो. त्या बाजारपेठेमध्ये वाटप झालं पाहिजे. वितरणाच्या मार्गाचा, वाहतूक कोणत्या साधनचा वापर करून आपण ती वस्तू वितरित करणार आहोत हे महत्वाचं असतं. इत्यादी गोष्टींचा समावेश स्थानामध्ये होत असतो. वस्तू वितरणाची साखळी जेवढी चांगली तेवढे बाजारपेठ व्यापणे सोपे जाते. आता वस्तू वितरणाची साखळी म्हणजे काय ते लक्षात घ्या. खूप इझी आहे. मी हे बिग बुल बॅच मध्ये आधीच क्लिअर केलेलं आहे. त्यांच्यासाठी जस्ट रिव्हिजन असेल. ते एकदम प्लेबॅक स्पीड जे असतात ते वाढवून पण बघू शकतात, कारण ऑलरेडी त्यांचं झालेलं आहे. ठीक आहे. आता उत्पादन साखळी लक्षात घ्या. वितरण साखळी लक्षात घ्या. उत्पादक आहे. उत्पादक डायरेक्टली माल ग्राहकांना विकतो. उत्पादक डायरेक्टली माल कंझ्युमर ग्राहकांना विकतो. अशा वेळेस या दोघांमध्येच व्यवहार होत आहेत. कोणाकोणामध्ये? उत्पादक आणि ग्राहक दोघांचा समावेश या ठिकाणी होतो. तच वितरण साखळी थोडीशी वाढवली आहे. ही उत्पादक आणि ग्राहक एवढ्या पुरतं मर्यादित न ठेवता जास्त बाजारपेठ व्याप करण्यासाठी, बाजारपेठ काबिल करण्यासाठी, काय म्हणतात, एकत्रित करण्यासाठी, व्यापण्यासाठी त्यांनी काय केलं? उत्पादक होता, वस्तू तयार केला, ती वस्तू विकला घाऊक व्यापाऱ्याला. ही वितरण साखळी आहे, हे विसरायचं नाही. ज्यांचं मार्केटिंग आहे त्यांना माहिती आहे. ठीक आहे. उत्पादक ती वस्तू विकला घाऊक व्यापाऱ्याला, त्याच्यानंतर ती वस्तू घाऊक व्यापारी विकला किरकोळ व्यापाऱ्याला. ठीक आहे. किरकोळ लिहिते फक्त, किरकोळ व्यापाऱ्याला. मग किरकोळ व्यापारी कुणाला विकणार? तर ती वस्तू किरकोळ व्यापारी विकणार ग्राहकांना. ठीक आहे. 1 सेकंड, इकडेच लिहिते ग्राहक. आय थिंक तुम्हाला दिसणार नाही. येस, ग्राहक. ठीक आहे. बघा आता कोण कोण आले. फर्स्ट सिच्युएशन मध्ये काय होतं आणि सेकंड सिच्युएशन मध्ये काय होतं बघा. फर्स्ट सिच्युएशन मध्ये उत्पादक आणि ग्राहक दोघांचा समावेश होता. फर्स्ट सिच्युएशन उत्पादक आणि ग्राहक दोघांचा समावेश होता. अशा परिस्थितीमध्ये बाजारपेठ सगळं व्यापणं शक्य आहे का? नाही. बट ज्या वेळेस त्या उत्पादकाने किंवा व्यावसायिकाने घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक ही वितरण साखळी वापरली, त्यावेळेस त्याला अख्खं बाजारपेठ व्यापणं इझी झालेलं आहे. कसं काय म्हटलं तर, उत्पादक एका ठिकाणी राहतो, तिथलं एरिया तो कव्हर करतो. घाऊक व्यापारी जिल्हा लेवलला राहतो असं समजून घ्या. फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला घाऊक व्यापारी राहतो, मग तिथलं जिल्हा लेवलचं सगळं मार्केट हा कव्हर करतो. त्याच्यानंतर किरकोळ व्यापारी हा तालुक्याला राहतो, तालुक्यामध्ये जेवढं काही मार्केट आहे हा किरकोळ व्यापारी बघतो, आणि गावामध्ये हा ग्राहक राहतो. तर ग्राहक सर्व गोष्टी मॅनेज करत असतो किंवा किरकोळ व्यापाऱ्याकडून ग्राहक वस्तू खरेदी करत असतो. अशा पद्धतीने अख्खं वितरण साखळीमुळे, मजबूत वितरण साखळीमुळे बाजारपेठ व्यापणं सोपं जातं. ठीक आहे. बाजारपेठ संपूर्ण कव्हर करणं सोपं जातं. समजलं? स्थान कुठं ना कुठं महत्वाचं असतं. 4th वन आहे संवर्धन आणि विक्रय वृद्धी. वस्तूचं उत्पादन झालं, वस्तूची किंमत निश्चिती झाली, वस्तू कुठल्या बाजारपेठेमध्ये जायचं, कशा पद्धतीने जायचं, कोणती वितरण साखळी पाहिजे हे ठरलं. आता त्या वस्तूला मागणी येत नाही. ठीक आहे. आता त्या वस्तूला मागणी येत नाही, विक्रीच होत नाही. अशा वेळी विपणनाचं किंवा विपणन मिश्राचं 4थं घटक महत्वाचं आहे. 4थं घटक त्या ठिकाणी काम करतं डिमांड वाढवण्यासाठी, मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होण्यासाठी. ते घटक आहे विक्रय वृद्धी आणि संवर्धन. विक्रय वृद्धी म्हणजेच काय? मागच्या व्हिडिओ मध्ये काय सांगितलं की विक्रीत वाढ. ठीक आहे. विक्रय वृद्धी म्हणजेच काय? विक्रीत वाढ. बघा आता, विक्रय वृद्धी हा विपणनाचा एक अत्यंत महत्वाचा घटक असून विक्रीमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असतो. आपली जी वस्तू असते त्या वस्तूची विक्री वाढवण्यासाठी विपणनाचं 4थं विपणन मिश्र आहे
संवर्धन किंवा विक्रय वृद्धी हे महत्वाचं आहे. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी विक्रय वृद्धी हे विपणन संदेशवहनाचे एक साधन आहे की जो ग्राहकांपर्यंत आपल्या वस्तूला प्रसिद्धी मिळवून देतो. ग्राहकांना आपल्या वस्तूची माहिती देण्याचं काम विक्रय वृद्धी या विपणन मिश्राद्वारे केलं जातं. संभाव्य ग्राहकांना वस्तूंच्या वैशिष्ट्याविषयी माहिती देण्यास मदत करते व खरेदी करण्यास प्रवृत्त करते. म्हणजेच की विक्रय वृद्धी म्हणजेच व्यक्तिगत विक्री केली जाते किंवा जाहिरात केली जाते किंवा प्रसिद्धी केली जाते किंवा विक्री कला केली जाते. ठीक आहे. ऍडव्हर्टाइजमेंट जाहिरात वगैरे केली जाते. विक्रय वृद्धी मिश्रणामध्ये इथे पण तेच दिलेलं आहे. जाहिरात, प्रत्यक्ष विपणन, विक्रय वृद्धी, व्यक्तिगत विक्री, प्रत्यक्ष विपणन किंवा प्रसिद्धी म्हणू शकता. विक्रय वृद्धी केली जाते, विक्रीमध्ये वाढ केली जाते, त्याच्यानंतर व्यक्तिगत विक्री केली जाते, इत्यादी साधनांचा समावेश विक्रय वृद्धीमध्ये केली जाते. मग हे सर्व गोष्टी केल्यानंतर कुठे ना कुठे आपल्या वस्तूला डिमांड येतं, वस्तूची विक्री मोठ्या प्रमाणामध्ये, व्यावसायिकाला यश मिळत असते. आय होप तुम्हाला हे 4Ps समजले असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ असणार आहे ते राहिलेले आपले 3 PS त्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टेक कॅन स्टे कनेक्टेड.